नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. मी फिजिशियन व मधुमेह तज्ञ पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण थायरॉइड ग्रंथी व तिचे आजार याविषयी थोडं जाणून घेणार आहोत. थायरॉइड ग्रंथी नावाची एक छोटीशी ग्रंथी ही बटरफ्लायच्या आकाराची असते आणि आपल्या मानेच्या मधल्या भागामध्ये स्थिरावते. एक छोटीशी ग्रंथी असूनही पूर्ण शरीरावर नियंत्रण करण्याचं काम ही ग्रंथी करते. ही बेसिकली दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते. एक म्हणजे T3 आणि दुसरं म्हणजे T4, ज्याचं नाव आहे थायरॉक्सिन. या दोन हार्मोन्सला नियंत्रण करण्याचं कार्य TSH हार्मोन, जे काही ब्रेन मधली पिट्युटरी ग्रंथी सिक्रेट करते. तर ह्या हार्मोन्सचं कार्य काय थोडं जाणून घेऊया. तर हे हार्मोन्स पूर्ण शरीरावरती कार्य करतात. याचं मुख्य जे कार्य आहे ते आपली चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम वरती आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होण्यासाठी जी काय एनर्जी लागते तर तिला कंट्रोल करण्याचं कार्य हे हार्मोन्स बेसिकली करतात. आपला जो मेंदू आहे तर मेंदूची योग्य वाढ व मेंदूचे जे मूड्स फंक्शन्स आहेत ते नियंत्रणात करण्याचं कार्य ही ग्रंथी करते. त्यानंतर आपलं जे हार्ट आहे म्हणजेच कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, त्या हार्टचा रेट कंट्रोल करण्याचं कार्य आणि त्या हार्टचे जे फंक्शन्स आहेत ते व्यवस्थित ठेवण्याचं कार्य ही ग्रंथी करते. त्यानंतर जे लंग सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम, या रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो रेट आहे तो रेट नियंत्रणात करण्याचं कार्य ही ग्रंथी करते. त्यानंतर जी मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आहे तर त्यामध्ये जे आपले स्नायू, नर्व्स आणि मसल्स जे आहेत त्यांची योग्य वाढ व त्यांचं जे नियंत्रण आहे ते ठेवण्याचं कार्य ही ग्रंथी करते. त्यानंतर जे आपली आईज आहेत म्हणजे डोळ्यांचे स्नायू आणि डोळ्यांना सप्लाय करण्याच्या नर्व्स आहेत, नसा ज्याला आपण म्हणतो, त्या नसांवरती नियंत्रण करण्याचं कार्य ही ग्रंथी करते. त्यानंतर जी आपली प्रजोत्पादन सिस्टीम जी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर तिचं जे फंक्शन्स आहेत ते कंट्रोल करण्याचं कार्य ही ग्रंथी करते. तर या हार्मोन्स म्हणजे इम्बॅलन्स आपण ज्याला म्हणतो, प्रामुख्याने या हार्मोन्सच्या दोन विकार आहेत. एक म्हणजे हायपरथायरॉइडिझम, यामध्ये हार्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवले जातात आणि त्यामुळे जे काही इफेक्ट्स आहेत ते जाणवतात. तर व्हॉट इज हायपरथायरॉइडिझम? हायपरथायरॉइडिझम एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये T3 T4 प्रमाणाबाहेर ग्लँडद्वारे सिक्रेट व्हायला लागतात आणि त्यामुळे लक्षणे यायला लागतात, जसे की चिडचिडपणा होणे, खूप जास्त भूक लागणे, खूप जास्त जेवणही वजन न वाढणे, त्यानंतर हार्टमध्ये आपल्या दडदड होणे, घबराट होणे, गरमी सहन न होणे, अंग गरम होणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या असतील, वंध्यत्वाच्या समस्या असतील, त्यानंतर झोप न लागणे म्हणजेच इन्सोमनिया, अशा प्रकारचे लक्षणे येऊ शकतात. त्यानंतर हाताचा थरकाप होणे हे एक प्रमुख लक्षण आहे. दुसरी एक अवस्था आहे हायपोथायरॉइडिझम. यामध्ये T3 T4 कमी प्रमाणात स्त्रवल्या जातात आणि त्यांना जे रेग्युलेट करणारे TSH नावाचा हार्मोन आहे ही लेवल्स वाढायला लागते. यामध्ये बेसिकली खालील प्रकारचे लक्षणं दिसून येतात, जसे की चेहऱ्यावरती सूज येणे, डोळ्यांभोवती सूज येणे, खूप अशक्तपणा, थकवा, स्थूलपणा जाणवणे, काहीही करण्याची इच्छा न होणे, स्त्रियांमध्ये पाळीमध्ये अनियमितता होत असेल किंवा वंध्यत्वाच्या समस्या येत असतील, काहींना गरमी सहन होत नाही, अंग थंडगार पडतंय, कुठलंही काम करण्याची इच्छा राहत नाही, काहींना डिप्रेशनच्या समस्या येतात म्हणजेच नैराश्य येऊ शकतं, अशा प्रकारच्या समस्या याच्यामध्ये येऊ शकतात. अशी कुठलीही समस्या तुम्हाला जाणवली तर त्वरित आपल्या फिजिशियनचा सल्ला घेऊन थायरॉइडची टेस्ट करावी. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.